44 उदाहरण संग्रहातलं म्हणजे प्रॅक्टिस सेट 44 मधलं पहिलं गणित बघूया. इफ द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल आर डबल, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द ओल्ड रेक्टँगल विल दॅट ऑफ द न्यू रेक्टँगल बी. म्हणजे जर रेक्टँगल आयताची लांबी आणि रुंदी दुप्पट केली तर त्याची पेरिमीटर म्हणजे परिमिती किती पट होईल असा प्रश्न आहे. आता परिमिती म्हणजे काय, तर परिमिती म्हणजे पेरिमीटर म्हणजे परिमिती मराठीत. आता परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज. कोणती आकृती असू दे त्या आकृतीला जेवढ्या बाजू असतील त्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे ती काय असते, परिमिती असते. आता समजा आयताची लांबी आणि रुंदी जर दुप्पट केली तर परिमिती किती पट होणार आहे, तर परिमिती सुद्धा दुप्पट होणार आहे, कारण परिमिती म्हणजे त्या लांबींची बेरीज असते. उदाहरणार्थ बघा, तिसरं गणित तसंच दिलंय त्यांनी. इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल्ड, म्हणजे चौरसाची जर बाजू ट्रिपल केली म्हणजे तिप्पट केली तर हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द फर्स्ट स्क्वेअर विल दॅट ऑफ द न्यू स्क्वेअर बी. म्हणजे काय त्यांनी सांगितलंय की जर अशाच पद्धतीनं जर चौरसाची बाजूच तिप्पट केली तर तिची परिमिती काय होणार आहे, तर ती परिमिती सुद्धा तिप्पट होणार आहे, हे लक्षात ठेवा. आता तिसरा प्रश्न पहा. गिवन alongside is the diagram of a playground. It shows the length of its sides. Find the perimeter of the ground. बाजूला दिलेली ही जी आकृती आहे ही एका खेळाच्या मैदानाची आहे आणि काही या खेळाच्या मैदानाच्या काही बाजूंची लांबी दिलेली आहे पण काही बाजूंची लांबी दिलेली नाही. तर सर्व मैदानाचं एकूण किती परिमिती आहे, पेरिमीटर किती आहे असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता ही आकृती एका कागदावर मी काढलेली आहे बघा. या ठिकाणी ही तुम्हाला आकृती दिसेल. या आकृतीमध्ये बघा, इथून इथपर्यंतचा जो भाग आहे त्याचा अंतर आहे 10 मीटर. इथून इथपर्यंतचा भाग आहे त्याचा अंतर आहे 15 मीटर. पुन्हा इथून इथपर्यंतच्या भागाचा अंतर आहे पुन्हा 15 मीटर. इथून इथे 5 मीटर आहे. परंतु उरलेला जो एवढा भाग आहे त्याचं अंतर आपल्याला दिलेलं नाही, ते आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यायचं आहे. आता बघा, मी पहिल्यांदा एवढा भाग आहे तो खालीपर्यंत जोडतो बघा, डॉट डॉटनी जोडतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता इथपर्यंत हा भाग जोडला. इथे 10 मीटर अंतर आहे म्हणजे इथं हा भाग बरोबर ही समोरची बाजू आहे म्हणजे हा भाग सुद्धा 10 मीटरच असणार आहे. आता मी काय करतो, इथून इथपर्यंत म्हणजे इथपर्यंतच्या भागाला मी इथं थोडीशी खूण करतो. इथं बघा, इथून इथपर्यंतचा भाग हा 15 मीटर आहे म्हणजे हा भाग 15 मीटरच असणार आहे. त्याच्यानंतर इथून इथपर्यंतचा भाग 15 मीटर आहे. आकृती थोडीशी लहान मोठी झाल्या कारणानं अंतर कमी जास्त वाटते. इथून इथपर्यंतचा भाग सुद्धा 15 मीटरच असणार आहे. आता इथे भाग बघा, याच्या बरोबर समोरची बाजू 5 मीटर आहे म्हणजे हा भाग सुद्धा 5 मीटरचाच असणार आहे. आता आपल्याला सर्व बाजू बघा, या आकृतीच्या सर्व बाजूंची लांबी मिळालेली आहे. याच्यावरनं परिमिती काढताना म्हणजे पेरिमीटर काढताना या सर्व बाजूंची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. आपण बेरीजला सुरुवात आपण इथून करू बघा, इथून करू. इथून इथे पहिली बाजू आहे 10 अधिक नंतरची बाजू आहे 15 अधिक त्याच्यानंतर आहे 5 मीटर अधिक त्याच्या पुढे आहे 15, इथं आहे 5, पुन्हा इथली बाजू आहे 10, पुन्हा इथे आहे 15, पुन्हा त्याच्यावरची बाजू आहे 15. बरोबर. आता आपण यांची करूया बेरीज. बघा, 10 आणि 15 25, 25 आणि 5 30, 30 आणि 15 45 आणि 5 50 आणि 10 60, 60 आणि हे 30 90. म्हणजे या प्लेग्राऊंडची परिमिती आहे 90 मीटर.